जेव्हा तुम्ही जेट लॅगिंग करत असाल किंवा तणाव जाणवत असाल किंवा अगदी निद्रानाश असेल तेव्हा झोपेचे पूरक घेणे खरोखर उपयुक्त ठरू शकते. परंतु जेव्हा तुम्ही प्रभावीपणे झोप घेत असाल तेव्हा खालील मुद्दे नेहमी लक्षात ठेवा. जर तुमच्या उत्पादनात मेलाटोनिन नसेल तर 10 मिलीग्रॅम मेलाटोनिन टॅब्लेटची गरज आहे तर तो पूर्णपणे पैशाचा अपव्यय आहे. म्हणून नेहमी मेलाटोनिन असलेले उत्पादन किंवा सप्लिमेंट निवडा. हे उत्पादन तुमच्या निजायची वेळ 30 ते 45 मिनिटे आधी घ्या कारण ते तुम्हाला हे उत्पादन तुमच्या शरीरात शोषून घेण्यास मदत करेल आणि तुम्हाला झोपेच्या 3 तास आधी कोणत्याही कॅफीनचे सेवन करू नका कारण त्यामुळे झोप येण्यास प्रतिबंध होईल आणि काम करण्यासाठी मेलाटोनिनच्या 10 मिलीग्रॅम टॅब्लेटची आवश्यकता असेल. याउलट तुम्हाला जागरूक ठेवेल. 18 वर्षांखालील मुलांना मेलाटोनिनचा कोणताही डोस सुचवला जात नाही आणि जर तुम्ही नवशिक्या असाल आणि चांगल्या झोपेसाठी मेलाटोनिनच्या डोसने सुरुवात करत असाल तर झोपेची गरज असेल तर मेलाटोनिनच्या 5 मिलीग्रॅम टॅब्लेटची स्क्रीन वेळ 30 मर्यादित ठेवण्याची शिफारस केली जाते तुमच्या झोपेच्या काही मिनिटांपूर्वी, अन्यथा ते बाधित होईल.